हॅलो सुपर मॉमीज, आजचा खास व्हिडिओ नुकतंच बाळ झालेल्या न्यूबॉर्न बेबीच्या आईसाठी किंवा त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांची कंबर आणि हेअरफॉल प्रचंड प्रमाणात होत आहे किंवा शरीरात रक्ताची कमतरता विकनेस जाणवत असेल ना, तर ही खीर खूप फायदेशीर ठरते। तसं पण वातावरण चेंज होतं, हिवाळा आणि पावसाळा आलं तर कंबरदुखी आणि हेअरफॉल खूप प्रमाणात होतो। तर इथे काय करायचं, 2 चमचे हळद 1 तास आधी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि 1.5 ग्लास दुधामध्ये चांगली शिजवून उकळून घ्यायची। नंतर त्यामध्ये जे ड्रायफ्रूट आवडतात जसं काजू, बदाम, किशमिश टाकून चांगलं शिजवून घ्यायचं। अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजवून रेडी होते। नंतर उकळत्या दुधात तूप टाकायचं। आता जर तुम्ही साखर टाकत असाल ना, तर दुधामध्ये साखर टाकून घ्यायचं। पण उकळत्या दुधामध्ये जर गूळ टाकला ना, तर दूध लगेच फाटलं जातं। म्हणून मी काय केलेलं, मला गरम गरम खायची होती म्हणून मी डिशीमध्ये हलीमची खीर घेतली आणि त्यामध्ये लागेल तेवढा गूळ टाकला आणि गरम गरम असतानाच खाऊन घ्यायचं। खूप टेस्टी लागते अशी खीर। तर तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा।